बंद झाला होता पण सचिन बोलवतो एवढं जवळ येऊन आपण रिटर्न आलो ना रे त्याच्या. तुला काय वाटलं जायची इच्छा चालती का? हां का पकड आता हे पकड माझा व्हिडिओ जरा नाचू तिथे उड्या उड्या मारता. आणि असं भिजण्यासाठी आलो म्हणजे एवढ्या दिवसाची आमची इच्छा जी होती भिजायची ती आज पूर्ण झाली. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. गाईज तर आता आपण चाललोय पावसामध्ये भिजायला. पाऊस भरपूर पडतोय पण आपण एवढे दिवस झाले गावी होतो त्याच्यामुळे काय भिजलो नाही. आणि गावाकडे पण मी असताना पाऊस आलाच नाही, नुसता ऊनच. तर आता पाऊस पडलाय तर आता खरं बोल आपण भिजणार आहेत. आणि भिजण्यासाठी आपण जाणार आहेत म्हणजे गेल्यावर समजेल. आता रील्स पण काढायचं थोडाफार आणि तुम्हाला पण दाखवायचं बाहेरचा नजारा कसा काय, म्हणजे एकदम सुंदर नजारा झाला असेल ते पण आपण बघून घेऊ. तर चला निघू आपण. एकतर मलंगडला जाऊ किंवा आपल्या इथं घेसर रोडला जाऊ, म्हणजे दोन्हीकडे जागा सेमच आहे. नाही मलंगडला जरा जास्त भारी आहे. बघू चला, तिथं जर जायला जमलं तर तिकडे जाऊ, नाहीतर मग इथं छोटा मोठा रील्स वगैरे काढू आणि बघून घेऊ. पण पावसात भिजायचं आज म्हणून मी जरा एक जॅकेट घातलं म्हणजे जास्त आतमध्ये पाऊस लागणार नाही. आणि थोडा व्यायाम वगैरे केला म्हणजे गरमी झाली पाहिजे, म्हणजे पावसात निघायची हिंमत झाली पाहिजे. नाही तर थंडी वाजली ना तर मग जाता येत नाही. तर चला आता सचिनला तर फोन केलाय, सचिनला घ्यायला जातो, मग तिथून सरळ निघू आपण. पाऊस बघू शकता तुम्ही कसं चालू एकदम घंटन पुरा गॅलरी भिजून जाणार भरणार आहे पाण्याने. त्या साईडला बघा कसा काय एकदम खतरनाक. म्हणून हे तिन्ही पण लावून ठेवले म्हणजे भरून गेले ठीक आहे, पण खाली नको यायला. पण तरी खाली येते, ते सर्व भरले. आता गॅलरीमध्ये एवढा जोरात पाऊस चालू आहे. आपल्याला बाहेर तर जायचं ते, आता बघू आपण काय करणार. गाडी तर पाऊस बघू शकता चालू आहे आणि आपली गाडी इथं आहे. आणि छत्री वगैरे घेतली म्हणजे मोबाईल भिजायला नको, पिशवी पण घेतली. गाडी तर सचिनच्या इथं पोहोचलं आणि सचिन तर रेडी झाला आहे भिजण्यासाठी. आणि पाऊस बघा किती चालू आहे, खतरनाक पाऊस चालू आहे. सगळं कुठे जायचं सांग आपलं? मलंगड जायचं नक्की. चल मग माझी इच्छा होती आता. आणि छत्री घेतली आहे कारण की मोबाईल भिजावू नको. ठीक आहे चल बस लवकर चल. पाऊस लय जोरात चालू एकदम खतरनाक. तिकडे गेलं भारी वाटेल अजून ना. मी तर भिजलो लगेच तिथून इथपर्यंत येईपर्यंत पाणी पण लागेल. काहीच तर आम्ही कुठे गेलोच नाही. आम्ही गेलो होतो हाजी अलीला, सॉरी हाजी मलंगच्या रोडला. पण त्या रोडवरून आपल्याला एक विजेचा आवाज आला खडक्यानं. मग ते विजेमुळे आपल्याला भीती वाटली, त्याच्यामुळे आपण टर्न मारला. आणि टर्न मारून सीधा इथं खोनी पलावमध्ये आलो. जाऊ दे बोललो, नंतर जाऊ पाऊस बंद झाला होता. पण सचिन बोलवतो एवढं जवळ येऊन आपण रिटर्न आलो ना रे त्याच्या. तुला काय वाटलं जायची इच्छा चालती का? हां का पकड आता हे पकड माझा व्हिडिओ जरा नाचू तिथे उड्या उड्या मारता. असं भिजण्यासाठी आलो म्हणजे एवढ्या दिवसाची आमची इच्छा जी होती भिजायची ती आज पूर्ण झाली. तर आम्ही निघलो आता इथून घरी जाण्यासाठी. म्हणजे घरी नाही, आपल्या इकडे जाऊ कुठेतरी. बघू आता पावसात फिरायचं तर आहे. आणि पाऊस जरा जास्त थंडी वगैरे देतोय. इकडं चालू आपण रस्त्यावर एक व्हिडिओ काढू. हात हालतोय माझा माहिती का एकदम खडखड. चाबी कुठे आहे? पाऊस बंद झाला का? कमी झाला नक्की? काढू का छत्री? नाही कमी नाही झालं, एवढं बी नाही कमी झालं. छत्री घ्यायची आधी आणली मोबाईल बघण्याआधी, नाही मोबाईल बी भिजला असं. आता हालतोय मी कसा बघ ना, त्याचं हालतोय मी नुसता असा धड. काढ गाडी. इथं किती भारी वाटतं आता हिरवं बरं हालतोय मी. चल बस चलो.
काही पुरा पाऊस बंद झालेला आहे. आता काही पावसाची टेन्शन आहे. म्हणजे आता जाऊ शकतो, पण आता मला जायची इच्छाच नाही राहिली तिकडं. सचिन बोलतो तरी तिकडे जावं, आपण जायचं काय करायचं आता तरी नको. नंतर जाता येईल उद्या नको. गाईस तर आता घरी आलो आणि मस्तपैकी कॉफी वगैरे पिली आहे. थोडं गरम झालं कारण की बाहेर बघितलं लय थंडी वाजत होती आणि एकदम पाऊस पण एकदम झणझण. तर पाऊस लय बेकार होता, म्हणजे लयच ओव्हर होता. त्याच्यामुळे आम्ही टर्न मारला आणि म्हणजे गेलो होतो अर्ध्या रस्त्यात, पण तिथं वीज कडकली त्याच्यामुळे अजून भीती वाटली. त्याच्यामुळे टर्न मारलो नाही आणि कोणी पलावमध्ये गेलो, थोडंफार व्हिडिओज वगैरे बनवले आणि मग घरी आलो. तर बघू आता आपण संध्याकाळी वापस कुठं जायचं वगैरे एक्स्ट्रा मॉलमध्ये किंवा इकडे तिकडे फिरू. तोपर्यंत आराम करतो, थोडा झोप घेतो, नाहीतर टी व्ही बघत बसतो. तोपर्यंत सचिन पण येईल. चला काय तर संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही दोघं निघलो आता लोणात जाण्यासाठी. थोडं काम आहे आपल्याला लोणामध्ये, तर चला आपण जाऊन येऊ लवकर लोणामध्ये. आणि काहीतरी इथं पोहोचलोय गणेश घाटवर. आता इथं थोडं आपलं काम आहे, एक मित्र भेटायला येणार आहे. ते काम झालं आपण जाऊ. चल तोपर्यंत इथं बघू. चल आतमध्ये चल ना. हां गाडी लाव ना इथंच. बरोबर म्हणजे खाली लावतं. हां लाव तिथं. चल इथं नाही म्हटलं आतमध्ये जाऊन पोहायचं काही. तर जागा आहे काही ना मंदिराची जागा आहे का आपल्या मंदिर जायचं का? मग नको. चल आतमध्ये जाऊ. काहीतरी इथं गणेश घाटवर तर बघू शकतो तुम्ही कसा नजारा आहे. म्हणजे इथे एवढा कसं चाललं पाणी, म्हणजे एवढं बी खास नाही म्हणा, पण ठीक आहे. तिकडे मंदिरात जायचं होतं पण तिकडून खिटकाळीवरून जायला लागेल. तिथे बी नजारा भारी. हे असं पाणी वाढत जाईल ना तिथपर्यंत येईल ना आता. हां कुठपर्यंत येईल? पार भरते तिकडे रोडवर. हां हो लोढा पुरा भरतो, मला एवढं माहिती. बस तर आपण इथं थोडं थांबू आणि निघून जाऊ. मग अशी भिजलो पण आम्हाला काय म्हणजे बरं वाटलं. म्हणजे लगेच आंघोळ केली गरम पाणी वगैरे, म्हणजे ताप वगैरे नको. सीजन तू गरम पाणी आंघोळ केली का नाही? नाही तर लगेच ताप येतो का? म्हणजे असं भिजलो आणि थंड पाण्यात द्या ताप येतं घरचा. लय थंडी वाजत होती घरात गेला तर बरं आहे. तुला बोललो तिकडून जाऊ कुठं? हो नाही पण ते रिटर्न नसतं आलो तिथे वीज कडकली ना एकदम जोरात. काहीच तिथं वीज पडल्यासारखी झाली, म्हणजे एकदम खडखड असा आवाज आला जोरात. आणि आवाज आल्यामुळे मी घाबरलो. त्याच्यामुळे मी बोललो चल टर्न मार, कारण की लय जोरात पाऊस चालू होता एकतर. आणि वरी गेल्यावर तिथं जाऊन वापस वीज वगैरे पडली असेल म्हणून काय सांगता येत नाही, म्हणून रिटर्न होतो. कारण की आमची जवळपास माणसाची एकाच्या अंगावर वीज पडेल. नातेवाईकमध्ये आहे म्हणजे असं लांबचं तिथं. त्याच्यामुळे जरा भीती वाटते, म्हणून सुद्धा घरी निघून आलो. कोणी पलावात गेलो तिथे 1-2 व्हिडिओ काढले आणि सर्व घरी आलो. चला तर काय झालं आपले काम. आपला एक मित्र आला होता, त्याला एक सामान दिलं, म्हणजे एक त्याचं पार्सल आपल्याकडे होतं ते दिलं. आता आपण सर्व घरी निघू आणि वापस भिजायचा प्लॅन करू. म्हणजे पाऊस आज येणार नाही तरी पण बघू आता. चला म्हणून शॉर्ट कपडे घालून बसले, म्हणजे पाऊस आला तरी काय टेन्शन नाही. काय दिसतंय? भिजताय का तसं? पण मला वाटलं दिसतंय काय बोलतं सगळं. काय करणार होतं? शॉर्ट कपडे असं तर बरं वाटते, खुल्लम खुल्ला असं हवा पाणी येते आतमध्ये. चल घे गाडी. आयला गाडी ठोकते वाटते. जागा होत नाही इथं पार्किंगला. गाडीची सर्व्हिसिंग एकदम खतरनाक झाली आहे. नाव पण चकाचक दिसतं विशाल ढोंबरेमध्ये. हा मुडो नको काहीच. पाणी बघू शकता कसं भरलेलं एवढं. आता थोडासा पाऊस आला की एवढं भरलं. अजून जोरात येईल तेव्हा तर पुरा रोड भरला. तो भरतात ना, हे बी रोड भरतो नाही एकदम भरभरून भरतो इथपर्यंत डायरेक्ट. सर गुरुवारचा बाजार बघू शकतो कसा भरताय आमच्या इथं. आता पुरी असा ट्रॅफिक जाम करताना एवढी लय डायरेक्ट फुल जाम झाला. एकदम खतरनाक मार्केट आहे. मार तुझ्या हो ना बघ ओव्हर झाला. काहीच तर पोचलोय घरी, म्हणजे पोचलोय म्हणजे कधीचा पोचलो. आता फ्रेश वगैरे झालोय आणि आता थोडं आपण माझ्या मित्रासोबत जाऊ, म्हणजे असं थोडंफार फिरू वगैरे गाडीवर. कारण की आपल्याला असे बी काय काम नाही येतात आणि आपले काम आहेच नाही काहीच, म्हणून आपण फिरणार आहे. तर चला सचिन गेला घरी त्याच्या गाडी वगैरे घ्यायला. मला आता भूक लागली का तर बाहेरच खाऊन घेऊ. नाही पण बाहेरचं मला वाटतं बंद करायला पाहिजे, कारण की बाहेरच्या खाण्यामध्ये थोडं
तर एनर्जी कमी आहे. आणि मी जसं गावी गेलो होतो, गावी मी जास्त बाहेरचं खाल्लं नाही, जास्त घरचं खाल्लं. आणि ते बी एकदम म्हणजे चिकन वगैरे आणि असं भाजीपाला वगैरे चिकन म्हणजे असं एकदम दाबून जेवण वगैरे केलं ना, तर माझ्या अंगामध्ये जर जास्त एनर्जी आली आणि थोडं मी ॲक्टिव्ह जास्त म्हणजे ॲक्टिव्ह तर ॲक्टिव्ह. आणि जेव्हा पहिले इथं असायचो तो थोडा म्हणजे ॲक्टिव्ह नसायचो. तर बहुतेक वातावरण इथलं कसं आहे आणि गावाकडचं कसं आहे एकदम फ्रेश वातावरण, त्या कारण ते बहुतेक तो जेवण वगैरे थोडं तंदुरुस्त आहे. आणि गावचे माणसं पण एकदम तंदुरुस्त आहे. तसं तर ते जेवण 10 दिवस मी एवढं केलं तर मी जरा म्हणजे एवढा ॲक्टिव्ह झालो आहे की मला ते समजत नाही कसा काय. कारण की जेव्हा पहिले होतो तो एवढा ॲक्टिव्ह नव्हतो, आता जरा ॲक्टिव्ह म्हणजे असं नुसतं जायची इच्छा, थांबायची इच्छा नाही, काहीच नाही. पहिले नुसतं कंटाळायचं, नुसतं असं वाटायचं घरी झोपून राहावं, काही इकडे जाणं तिकडे जाणं असं. पण आता ॲक्टिव्ह झालो आहे. तर चला आता बाहेर जाऊ आणि कुठेतरी फिरून येऊ, कारण की घरी बी करमत नाही आता. चल सुकर आपलं करे असं का कर एकदा वापस कर 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 असं का. शाबास भारी करते. किती वर्षाचा चालू वर्षाचा नाही, मग किती 11 महिने. 11 महिने. अच्छा आता बड्डे म्हणजे पुढच्या महिन्यात. हां बरं. हे हे काही जर कुठे गेलोच नाही, घरीच बसतो. आंबा घेतला खायला बसतो, एक आंबा खाऊन घेतो आणि मग झोपतो. बस आज एवढाच ब्लॉग. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय गाईस.